आपण काय करतो, आपण म्हणतो ही व्यक्ती माझी आहे, हा माणूस माझा आहे, हे माझे आहेत. परंतु आपण चुकीच्या व्यक्तीला हक्क दाखवतो. कारण ती व्यक्ती आपली नसतेच. कारण का, तिला आपण काही बोललो, एखादी गोष्ट समजावून सांगण्याचा प्रयत्न, तर ती ऐकत नाही आणि ती दुसऱ्यांच्या गोष्टी ऐकते, परक्यांच्या, पर लोकांच्या, ज्यांचा आपला कधीच संबंध नव्हता, ज्यांनी आपल्यासाठी काहीच केले नाही, शून्य, हो की नाही. आणि त्या व्यक्तीला ती आपलं मानते आणि आपल्या घरातल्या व्यक्तींना ती दुश्मन समजते. असंच आहे बघा. प्रत्येक वेळेस माणूस काय करतं, आपण त्या व्यक्तीला आपलं मानतो, पण ती व्यक्ती आपल्याला मानते का? तर नाही मानत. आणि ते आपल्याला समजतं कालांतराने. जेव्हा ती दुसऱ्या लोकांना, दुसऱ्या माणसांना किंवा दुसऱ्या व्यक्तीला ती आपलंसं करते आणि त्याला आपल्या जागेवर ठेवते, हो की नाही. बघा मी काय बोलते. ती व्यक्ती आपल्या नवऱ्याच्या जागेवर किंवा आईच्या जागेवर किंवा मुलाच्या जागेवर, मुलीच्या जागेवर एखाद्या पर माणसाला ठेवते ना, तेव्हा ती व्यक्ती आपली राहत नाही आणि तिथंच आपण ते नातं सोडून टाकायचं. आपण त्या नात्याला काहीच किंमत द्यायची नाही. दिली इतक्या दिवस, आता द्यायची नाही. कारण का, त्यांनी आपल्याला रंग दाखवला तर आपल्याला पण रंग दाखवता येतो का नाही, हो की नाही. आणि नातं तिथंच सोडून टाकायचं आणि नात्याचं एंड करून टाकायचं. काय त्या नात्यात अर्थ राहत नाही. जर ती व्यक्ती आपल्याला योग्य वेळेला समजून घेत नाही आणि आपल्याला ती तुच्छ लेखते, तर अशा व्यक्तीजवळ जाणं पण आपलं चुकीचं आहे, हो की नाही. अशा व्यक्तीजवळ जायचं जी आपल्याला आपलं मानते, जी आपल्या सर्व गोष्टी ऐकते, हो की नाही. आणि असे आहेत माझ्या आयुष्यामध्ये, की जे ऐकतात, की बरोबर आहे, सांगितलेलं पण ऐकतात आणि रागवलेलं पण ऐकतात. त्यामुळं ती व्यक्ती माझी आहे.